विद्यार्थी मित्रांनो, आज आदिवासी विकास विभाग भरतीच्या परीक्षेला सुरुवात झालेली आहे आणि 3 पदांच्या परीक्षा ज्या आहेत त्या पार पडलेल्या आहेत. तर या परीक्षेमध्ये GK-GSचे जे प्रश्न आले होते ते कसे होते ते समजून घ्या. बघा, RTI ॲक्ट जो आहे 2005 त्याच्यावर आधारित एक प्रश्न विचारण्यात आला होता. कलम जे आहे त्यावर आधारित प्रश्न. त्याच्यानंतर नीती आयोग जे आहे त्याचे CEOचं नाव काय आहे हा एक प्रश्न होता. म्हाडा मुख्यालयावर आधारित एक प्रश्न होता. त्याचप्रमाणे SAGY हे एक टर्म दिली होती आणि त्यातील ए जो आहे त्या एचं फुल फॉर्म काय आहे ते आपल्याला विचारण्यात आलं होतं. युरेनियमचा जो अणुअंक आहे तो अणुअंक काय आहे हा एक क्वेश्चन होता. व्ही शांताराम यांचे जो जन्माचा जिल्हा जो आहे तो जन्मजिल्हा कोणता आहे त्यावर आधारित एक प्रश्न होता. कोल्हापूर त्याचं उत्तर आहे. आणखी महाराष्ट्र राज्य जो आहे त्या महाराष्ट्र राज्याला लागून नसलेले राज्य कोणतं आहे. तर आता जे पर्याय दिले होते त्यातील काही पर्याय महाराष्ट्राला लागून असलेले राज्य होतं. एक पर्याय जो की लागून नव्हता तो आपल्याला या ठिकाणी राज्य विचारलं होतं. त्याचप्रमाणे जे आशियाई खेल 2026चं आयोजन जे आहे ते कोणत्या देशात करण्यात येणार आहे त्यावर आधारित एक प्रश्न होता. आदेश राशी खालीलपैकी कोणते आहेत असा एक क्वेश्चन होता. आणि 2 बघा, आदिवासी विकास विभाग भरतीची परीक्षा आहे म्हटलं तर त्यावरही प्रश्न आला होता. एक म्हणजेच की कातकर आदिवासी जमात जिल्हा जो आहे तो कोणता आहे आणि ठक्कर पप्पा आदिवासी वसतिगृहाची स्थापना जी आहे त्यावर आधारित एक प्रश्न होता. तर अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते या आदिवासी विकास विभाग भरतीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, याच टाईपचे क्वेश्चन्स येणाऱ्या काही ज्या परीक्षा आहेत, ज्या पदांच्या परीक्षा बाकी आहेत त्याच्यामध्येही विचारले जातील. नवीन नवीन अपडेट्स आपण आपल्या चॅनलवर घेत राहू. नवीन असाल, या चॅनलवर जॉईन झाला असाल पहिल्यांदाच, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपले सेशन्स जे आहेत ते पाहत राहा. थँक्यू सो मच.